हॅलो नमस्कार विद्यार्थ्यांनो. आज आपण भावनिक अनुभवातील शारीरिक बदल हा पॉईंट अभ्यासणार आहोत. भावनिक अनुभवातील शारीरिक बदल या नावातच तुम्हाला अर्थ लक्षात आला असेल. मुलांनो, जेव्हा आपल्याला कोणत्याही भावना निर्माण होतात तेव्हा साहजिकच भावनानुभव घेतल्यानंतर शारीरिक बदलही होतात. एक छोटं उदाहरण दिलं की तुमच्या लक्षात येईल. तुम्ही एकदम शांत आहात आणि अचानक कुणीतरी विनोद केला तर तुम्ही जोरजोरात हसता, बरोबर? हसणं ही आनंदाची भावना आहे. हसल्यामुळे तुमच्या शरीरामध्ये बदल होतात, बरोबर? तुमच्या गालांचे स्नायू वर जातील, तुमच्या संपूर्ण शरीरामध्ये थोडीशी खलबल वाटेल आणि मस्तपैकी तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला तुमचा बदल झालेला दिसेल. उलटं करून बघूयात की तुम्ही दुःखाचा अनुभव घेतला आहात तर एकदम तुम्ही शांत बसाल, डोळे शांत असतील, मन शांत असेल आणि आपल्याला कोणालाही बोलूशी वाटणार नाही. चेहऱ्यावरचे एक्सप्रेशनसुद्धा काय असतील? एकदम नाराजीचे असतील. थोडक्यात काय, जशी भावना येते तसा तुमचा शारीरिक बदल होतो. तुम्ही बघितलं का, एखादा खेळाडू जेव्हा जिंकतो ना तेव्हा तो जोरजोरात ग्राउंडमधून पळायला लागतो, हात वर करतो, 2 बोटं उंचावतो आणि आपल्याला खुणेने सांगत असतो की मी विजयी झालेला आहे. खुणेनं म्हणते मी. ही खूण म्हणजे काय आहे? शारीरिक बदल आहे. तो अनुभव कोणता आहे? तर आनंदाचा आहे. ती भावना कोणती आहे? तर सुखाची आहे, आनंदाची भावना आहे. आणि म्हणून त्याच्यातले हे शारीरिक बदल आपल्या डोळ्यांना जाणवतात. जसे दुसऱ्यांचे जाणवतात तसे आपल्याही भावना अनुभवाच्या वेळी शारीरिक बदल हे घडतातच. आणि म्हणून हेच बदल आज आपणाला नेमक्या पद्धतीनं पाहिजे आहे. म्हणून भावनिक अनुभवातील शारीरिक बदल काय होत असतील बरं? बदल हे दुःखाच्या वेळी काय होत असेल, आनंदाच्या वेळी काय होत असेल, भीतीच्या वेळी शारीरिक कोणते बदल होत असतील, हे आज आपल्याला इथे अनुभवायचं आहे. बरं, बदल होतात ते बदल शारीरिक बदल, अंतर्गत पण बदल होतात, बाह्य पण बदल होतात. म्हणजे शरीराच्या अंतर्गत पण बदल होतात आणि शरीराच्या बाह्य पण बदल होतात. हे बदल नेमके कोणते हेच आज आपणाला इथे पाहायचं आहे. बघा मुलांनो, कृती नंबर 5 जर बघितलं तर तुम्हाला काही छोटे प्रश्न विचारलेत. त्या प्रश्नांचं उत्तर तुम्ही जर अचूक सोडवलं तर नक्कीच तुम्हाला भावना कळतील आणि त्यानुसार होणारे शारीरिक बदलसुद्धा नक्की कळतील. बघा, कृतीमध्ये काय दिलेलं आहे? एक, तुम्ही रस्ता ओलांडत आहात असं समजा आणि अचानक एक कार सिग्नल तोडून तुमच्याकडे धावतीये, तर काय होईल? एक्सप्रेशन्स कशा असतील, शारीरिक बदल कसे असतील, अनुभव कसा असेल, हे तुम्ही आम्हाला सांगायचं आहे. ठीक आहे. नंबर 2, तुम्ही घरी पोहोचलात असं समजा आणि पाहिलं आहे की आईने टेबलवर तुमच्या आवडीचा पदार्थ मस्तपैकी बनवून ठेवलेला आहे. नंबर 3, तुमच्या प्रिय मित्रावर शस्त्रक्रिया सुरू आहे व त्याला रक्ताची गरज आहे असा संदेश तुम्हाला दूरध्वनीवर मिळाला आहे. तर भावना कोणत्या असतील आणि शारीरिक बदल कोणता असेल? आपल्या बालपणातील एखादी घटना आठवा की जेव्हा एखाद्या प्रौढ व्यक्तीने आपला अपमान केला होता त्यावेळी आपली भावना नेमकी काय होती? रागाची होती की लोभाची होती, प्रेमाची होती? जे काही तुम्हाला भावना होतील त्या तुम्ही आम्हाला सांगायच्यात. त्याचा विचार करायचा आहे, त्याचं विश्लेषण करायचं आहे आणि त्या परिस्थितीत तुम्हाला काय वाटलं, कोणती भावना निर्माण झाली, तुम्ही कसे वागलात आणि तुमच्यात कोणते शारीरिक बदल झाले, हे सांगणं या ठिकाणी अपेक्षित आहे. ठीक आहे. आता हे लक्षात घ्या की इमोशन्स या शब्दाची उत्पत्ती इमूवर या लॅटिन शब्दापासून झालेली आहे. इमोशन्स म्हणजे भावना. भावना हा शब्द इमूवर या लॅटिन शब्दापासून तयार झाला. या इमूवरचा अर्थ असा होतो ढवळून निघणं किंवा हलणं. मग ज्यावेळी आपल्याला भावना निर्माण होते तेव्हा एक मनात खलबल निर्माण होते, मनात एक अस्वस्थता निर्माण होते आणि ती पूर्ण करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करतो आणि म्हणून त्याला साजेचा अर्थ आपल्याला इथे दिलेला आहे.
एका मार्कासाठी तुम्हाला प्रश्न विचारतात पहा की इमोशन या शब्दाची उत्पत्ती कोणत्या लॅटिन शब्दापासून तयार झालेली आहे. अशा वेळी तुम्ही ही गोष्ट सांगणं अतिशय गरजेचं आहे. आता डेव्हिड यांच्या मते भावनांमध्ये शारीरिक उत्तेजना, वर्तन अभिव्यक्ती आणि बौद्धिक अनुभव या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि या 3 बाबीतील परस्पर संबंध खूपच महत्त्वाचा आहे. म्हणजे त्यांच्या मते असं की जेव्हा तुम्हाला एखादा अनुभव येतो, बोधात्मक अनुभव येतो, अनुभव जर तुम्हाला समजला असेल, त्याचं व्यवस्थित अर्थज्ञान झालं असेल, संवेदन झालं असेल, तर त्या प्रमाणात भावना निर्माण होते. मी काय म्हणते लक्षात येत आहे? जो अनुभव तुम्हाला योग्य पद्धतीनं समजलेला आहे त्यानुसार भावना निर्माण होते आणि भावनेनुसार तुमचं वर्तन असतं हे लक्षात घ्या. पहा, मी उदाहरण दिलं की तुमच्या लक्षात येईल. बरोबर? एक पिसाळलेलं कुत्रं, तर मला अनुभव असा आहे की पिसाळलेलं कुत्रं चावलं की इंजेक्शन्स घ्यावे लागतात. म्हणजे ही मला माहिती आहे, माझा अनुभव असा आहे. बरोबर? मला अर्थज्ञान असं आहे, मला संवेदन असं आहे की इतर कुत्र्यांपेक्षा पिसाळलेलं कुत्रं हे चावल्यानंतर आरोग्याला धोकादायक आहे. म्हणजे हा माझा बोधात्मक अनुभव आहे, मला जाणीव होते या अनुभवाची. आणि तेच कुत्रं सपोज माझ्या मागं लागलं तर माझी भावना कशी असेल? भीतीची भावना असेल. त्यामुळे मी काय करणार? घाबरणार आहे. मग घाबरल्यानंतर ते कुत्रं पाहून मला वर्तन करावं लागणार आहे. आणि मग वर्तन साधारणपणे मी पळण्याचा प्रयत्न करेल जोरजोरात की ज्याच्यापासून माझी सुटका झाली पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट अशी की बोधात्मक अनुभव योग्य असणं अतिशय गरजेचं आहे. त्या अनुभवाला अनुसरून भावना योग्य असणं गरजेचं आहे. आणि ह्या दोन्ही गोष्टी झाल्या तर वर्तनही त्याच पद्धतीनं होऊ शकतं. म्हणजे थोडक्यात आपण जेव्हा अनुभव घेत असतो तेव्हा त्या अनुभवानुसार भावना ठरते आणि अनुभव आणि भावनेनुसारच वर्तन ठरतं, हे लक्षात घ्या. बरोबर? आता पहा, इथे एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा भीती ही भावना निर्माण होते, जेव्हा भीती, आता मी भीतीबद्दलच बोलते, बरोबर, भीतीची भावना निर्माण होते तेव्हाही शारीरिक बदल हे होतातच. आता शारीरिक बदल म्हणजे काय? तर ज्या उद्दीपकास प्रतिक्रिया देताना शरीरात निर्माण होणाऱ्या स्वायत्त किंवा स्वयंचलित प्रतिक्रिया असतात त्यांना शारीरिक बदल म्हणतात. म्हणजे आपण ते बदल करत नाही, तर ते आपोआप बदल घडत असतात, म्हणून ते स्वायत्त म्हणजे स्वतःच्या अधिकारात चालणारे. बघा, तुम्ही तुमचा हात हलवू शकता, पाय हलवू शकता, त्याच्यावर तुमची कमांड आहे किंवा तुम्ही त्याच्यावर कंट्रोल ठेवू शकता, पण शारीरिक आतल्या यंत्रणेवर तुम्ही कोणतीही कमांड करू शकत नाही, ठेवू शकत नाही. जेव्हा भीती येईल तेव्हा छातीत धडधडायला लागेल, म्हणून तुम्ही धडधड बंद करणार आहात का? अजिबात नाही. बरोबर? म्हणजे जेव्हा शारीरिक बदल होतात तेव्हा ते स्वायत्त संस्थेनुसार होतात, शरीरातल्या आतल्या इंद्रियानुसार होतात, तुमच्या मर्जीने होत नाही. तर हे लक्षात घ्या. अजिबात नाही. तुम्हाला घाम येतो तर तुम्ही आणता का घाम? नाही. भीती जेव्हा वाटते तेव्हा मी सांगते, तर तुम्ही काय कराल? म्हणजे भीती जेव्हा वाटते तेव्हा तुम्हाला घाम येईल. मग ही पण काय आहे? स्वायत्त आहे, स्वयंचलित आहे. हे शरीर ठरवणार आहे, तुम्ही ठरवणार नाही. म्हणजे हातपाय डोळा हलवायचं तुम्ही ठरवाल, पण शरीर अंतर्गत स्थितीत तुम्हाला ठरवता येत नाही. म्हणूनच शारीरिक बदल म्हणजे उद्दीपकास प्रतिक्रिया देताना शरीरात निर्माण होणाऱ्या स्वयंचलित प्रतिक्रिया आहेत. आणि मग भीती ही जेव्हा गोष्ट किंवा भीती ही भावना जेव्हा निर्माण होते तेव्हा स्वायत्त मज्जासंस्था किंवा स्वयंचलित प्रतिक्रिया दिल्या जातात. उदाहरणार्थ, तुम्ही साप पाहिलात खूप मोठा, तर आपोआपच तुमचे डोळे विस्फारणार आहेत, पळून जाण्याचा प्रयत्न करणार आहात तुम्ही, हृदयाची धडधड वाढणार आहे, अंगाला घाम येणार आहे, किंचाळणं होणार आहे, ओरडणं होणार आहे, कदाचित रडणं पण होईल. हाच तो आमचा काय असतो? शारीरिक बदल. मग मला सांगा, हृदयाचे ठोके वाढणे, घाम येणे, घशातून आवाज येणे, ओरडणे किंवा डोळ्यातनं पाणी येणं किंवा डोळ्याच्या भावल्या विस्फारणं किंवा डोळ्याच्या नेत्रछिद्रांच्या आकारात वाढ होणं हे तुमच्या हातात आहे का? नाही. म्हणजे भीती या भावनेमुळे हे शारीरिक बदल होतात. हे बदल आमच्या हातात नाहीत, तर कोणाच्या हातात आहेत? स्वायत्त, स्वयंचलित. बरोबर? स्वतःच्या अधिकारात शरीर प्रतिक्रिया देतं आणि त्याच वेळी त्याला
शारीरिक बदल असं म्हणतात. आलं लक्षात तुमच्या? म्हणून या भावनिक पातळीवर आपण भीतीची भावना अनुभवतो आणि यावेळी स्वायत्त मज्जासंस्थाच कार्यरत होते, इतर मज्जासंस्था कार्यरत होत नाही. मग होतं काय, ज्या ज्यावेळी भीतीची तुम्हाला भावना निर्माण होईल तेव्हा स्वायत्त मज्जासंस्था कामकाज करेल आणि इतर ग्रंथी संस्था मस्तिष्क ग्रंथीला ती माहिती पाठवेल. ही मस्तिष्क ग्रंथी कुठे माहिती आहे? मेंदूच्या तळाशी अतिशय सुरक्षित ठिकाणी बसवलेली, वजन 57 ग्रॅम इतकी ही मस्तिष्क ग्रंथी आहे की ज्या ग्रंथीला निरोप पाठवला जातो, माहिती पाठवली जाते आणि मग त्यानुसार इतर गोष्टी पण त्या ग्रंथीतून पाठवल्या जातात. आता इथे आणखीन एक ग्रंथीचा आपल्याला भीतीच्या ठिकाणी उपयोग होतो, तो म्हणजे वृक्कस्थ ग्रंथी. या वृक्कस्थ ग्रंथीतून ॲड्रेलिन नावाचा एक स्त्राव तयार होतो आणि या ॲड्रेलिन स्त्रावामुळंच शरीरामध्ये लढण्याची किंवा भीतीला प्रतिक्रिया देण्याची जी ताकद आहे, जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा मिळण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग त्यावेळी आपणाला ती गोष्ट किती सज्ज बनवते हे ठरतं. जेवढं ॲड्रेलिनचं स्त्राव निर्माण होईल तेवढी ऊर्जा जादा होईल. जसं मी मगाशी म्हटलं, माझ्या मागं पिसाळलेलं कुत्रं लागलं आहे, तर मी जाड जरी असले तरी मी पळण्याची ताकद माझ्यात येईल. तेव्हा कोण काम करेल? तर ॲड्रेलिन नावाचा हा स्त्राव काम करेल की जो वृक्कस्थ ग्रंथीमध्ये असतो आणि त्यामुळे मला ती ताकद निर्माण होईल, पळण्याची शक्ती निर्माण होईल, लढण्याची शक्ती निर्माण होईल. मग मला सांगा, पळण्याची शक्ती, लढण्याची शक्ती ही शारीरिक बदलच आहे आणि हे बदल स्वायत्त मज्जासंस्था घडवते आणि त्यामुळे आपण त्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी प्रयत्नशील असतो. थोडक्यात जेव्हा जेव्हा भीतीची भावना निर्माण होईल तेव्हा तेव्हा शारीरिक बदल होतात. सगळेच शारीरिक बदल हे स्वायत्त असतात आणि म्हणून स्वायत्त संस्थेनुसारच आपल्या शरीरामध्ये बदल होतात आणि भीतीची भावना कमी करण्यामध्ये या सगळ्या घटकांचा आपल्याला म्हणजे मदत होते, एवढं मात्र नक्की, जर भीतीची भावना असेल तर. आता आपण थोडंसं उलटा अभ्यास करूयात. जर समजा हर्ष आणि आनंद ही गोष्ट, बरोबर, हर्ष हसणं आनंदाचाच एक भाग नाही का, हर्ष आणि आनंद ही जर भावना असेल तर काय होईल? साहजिकच या सगळ्यांपेक्षा वेगळी गोष्ट होईल. काय होईल? इथे पण शारीरिक बदलच होतात, इथे पण स्वायत्त मज्जासंस्थाच काम करणार आहे, पण इथे सकारात्मक बाब असेल, नकारात्मक नाही. भीतीच्या बाबतीत कशी असते? नकारात्मक असते, पण इथे सकारात्मक बाब असते कारण आनंद झालेला असतो. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा की इथे सकारात्मक असल्यामुळे शरीरामध्ये डोपामाइन व सेरोटोनिन संप्रेरक किंवा स्त्राव तयार झालेला असतो आणि हे दोन्ही संप्रेरक मोठ्या प्रमाणावर आनंद भावनेशी संबंधित असतात. थोडक्यात आपण हसणं, अधिकचं हसणं, जोरजोरात हसणं, चेहऱ्यावर एकदम मस्तपैकी लाली येणं, हृदयाची गती कंट्रोलमध्ये ठेवणं, पोटात झिंझिण्या आल्यासारखं वाटणं, आपल्या मूडमध्ये असणं किंवा आपल्या भावस्थितीमध्ये असणं, त्याच्यामध्ये सुधारणा करणं, ताण पातळी कमी करणं, हे या डोपामाइन आणि सेरोटोनिनमुळं होतं. साहजिकच आपल्याला आनंद होतो किंवा हर्ष निर्माण होतो. थोडक्यात काय हो, भीती असू द्यात, आनंद असू द्यात किंवा हर्ष असू द्यात, राग असू द्या, चिंता असू द्या, हे सगळं शारीरिक उत्तेजनाशीच जोडलं गेलेलं आहे आणि तिथे शारीरिक बदल हे होतातच आणि हे बदल स्वायत्त मज्जासंस्थेवर बहुतांश अवलंबून असतात, हे लक्षात घ्या. जेव्हा भावनिक अनुभव निर्माण होतात तेव्हा मी तुम्हाला म्हटलं की शारीरिक बदल होतात. पुन्हा एकदा सांगते की शारीरिक बदल म्हणजे उद्दीपक म्हणजे काय हो? समोर जी कुठली गोष्ट असेल ना, ती वस्तू असेल, घटना असेल, प्रसंग असेल, व्यक्ती असेल, कोणी असेल, त्याला अनुसरून आपण प्रतिक्रिया देतो ना, मग तो म्हणजे उद्दीपक. म्हणून शारीरिक बदल म्हणजेच उद्दीपकास प्रतिक्रिया देताना शरीरात निर्माण होणाऱ्या स्वायत्त किंवा स्वयंचलित प्रतिक्रिया होय असं त्याला म्हटलं जाईल. ठीक आहे.
तर असे हे भावनिक अनुभव जेव्हा निर्माण होतात, भावना जेव्हा निर्माण होतात, मग ती भावना कोणत्याही प्रकारची असू देत, तेव्हा शारीरिक बदल होतात. मग हे शारीरिक बदल अंतर्गत आणि बाह्य. आत्ता आपण जेव्हा भीतीची आणि आनंदाची भावना पाहिली, तेव्हा शरीर अंतर्गत बदल घडल्याचं तुमच्या लक्षात आलं. म्हणजे हृदयात धडधड होणं, अंगाला घाम येणं भीतीच्या बाबतीत, आणि आनंदाच्या बाबतीत काय, बरोबर, आतमध्ये पोटात झिंझिण्या येणं वगैरे वगैरे. आता दोन्ही बाबतीतही दोन्ही भाग बघायचे आहेत आपल्याला, एक अंतर्गत बदल आणि बाह्य बदल. जेव्हा हे दोन्ही बदल होतात, अंतर्गत बदल आणि बाह्य बदल, जेव्हा तुम्हाला भीतीची भावना येईल, आनंदाची भावना येईल, हर्षाची भावना येईल, त्यावेळी शरीर अंतर्गत आणि शरीर बाह्य बदल होतील. भावना कोणती पण असू द्यात मुलांना, पण मी महत्त्वाच्या भावनांबद्दलच बोलते आहे सध्या. आनंद, दुःख, भीती, राग, चिंता वगैरे वगैरे. सॉरी. तर अशा वेळी अंतर्गत बदल जेव्हा घडतात, तेव्हा आतमध्ये कुठे बदल होतात शरीराच्या, तर हे लक्षात घ्या. मेंदू, मध्यवर्ती चेतासंस्था. आता मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे काय, तर मेंदू ते पाठीचा मणका, याच्यामध्ये मणक्यातनं जे काही मणक्याद्वारा ज्या काही निरोप संदेश दिले जातील ते मेंदू, मध्यवर्ती मज्जासंस्था, स्वायत्त मज्जासंस्था. स्वायत्त म्हणजे मी काय सांगितलं, स्वतःच्या अधिकारात, हृदय, फुफ्फुस, यकृत, बरोबर, हे स्वतःच्या अधिकारात सगळे निर्णय घेतं. इथे मानवी मनाचं काहीही चालत नाही, अजिबात चालत नाही, म्हणून यांना स्वायत्त चेतासंस्था म्हणतात. शरीरामध्ये ग्लँड्स आहेत किंवा ग्रंथी आहेत. मग त्या ग्रंथींमध्ये वरक्कस्थ ग्रंथी असेल, मस्तिष्क ग्रंथी असेल, लिंबिक संस्था असेल, ॲमॅगडाला असेल, या सगळ्यांमध्ये अंतर्गत हे शरीराच्या कुठे आहेत, अंतर्गत भागात आहेत, आतमध्ये आहेत. म्हणून त्यांना तिथे होणाऱ्या बदलांना काय म्हणायचं, अंतर्गत बदल म्हणायचं. मग जेव्हा जेव्हा भावना निर्माण होतील, तेव्हा तेव्हा अंतर्गत बदल निर्माण होतील. मग इथे काय होईल, हृदयाचे ठोके वाढतील, रक्तदाब वाढेल, नंतर शरीराचं तापमान वाढेल, हे तुम्हाला दिसून येईल. लाळरस निर्मितीत घट होईल, तोंडाला कोरड पडेल, घशाला कोरड पडेल, नाडीच्या गतीत वाढ होईल, नंतर श्वसनाच्या गतीत वाढ होईल, फुफ्फुसांचा विस्तार होईल, जठर आणि आतड्यांच्या कार्यात घट होणार. म्हणजे जेव्हा जेव्हा अंतर्गत बदल होतील, तेव्हा या शरीराच्या अवयवांमध्ये सुद्धा तुम्हाला बदल झाल्याचं लक्षात येतं, त्यांच्या कामकाजामध्ये सुद्धा बदल झाल्याचं लक्षात येतं. हे अंतर्गत बाबतीत. पण जेव्हा भावना येतात, तेव्हा शरीराच्या बाह्य बाबतीत सुद्धा बदल घडतात. मग आता शरीराच्या बाह्य बाबतीत म्हणजे काय, तर डोळे, बरोबर. मग काय काय होतं बघा, शरीरावरील अवयव जे बाहेरच्या बाजूला आहेत, त्यांचे स्नायू, संस्था यांच्यामध्ये सुद्धा बदल होतात. आवाजात बदल होईल, आवाजाचे चढउतार जास्ती किंवा कमी होईल. चेहऱ्यावरचा आविर्भाव आपल्याला लगेच लक्षात येईल. म्हणजे चेहरा पडला आहे का असं आपण म्हणतो, किंवा अगदी चेहरा प्रफुल्लित आहे असं आपण म्हणतो. जेव्हा आनंदाची बाब असेल, तेव्हा चेहरा प्रसन्न दिसेल, प्रफुल्लित दिसेल. शारीरिक हावभाव म्हणजे हातापायांचे हावभाव, डोळ्यांचे हावभाव, नाकाचे हावभाव. आपण राग आला तर बघा नाकपुड्या फुगतात, आहे की नाही. हे शरीराचे बाह्य बदल. स्नायू ताठरतात, घाम येतो कपाळाला, तळहाताला, पायाला, कपाळावर आठ्या पडलं की नेमकं काय घडतं आपल्याला माहिती आहे. ओठ सुकतात, चेहरा लाल होतो रागाने, नेत्रछिद्राचा आकार वाढतो, त्वचेवरील केस पण ताठ होतात, त्वचेचं तापमान पण वाढतं. हे आपल्याला दिसतं, म्हणून त्यांना बाह्य बदल म्हणतो. शरीराच्या बाबतीत असणारे हे बाह्य बदल. थोडक्यात काय की जेव्हा आपल्याला भावनानुभव येतात, तेव्हा शारीरिक बदल होतात. हे शारीरिक बदल अंतर्गत पण बदल असतात आणि बाह्य पण बदल असतात. जशी भावना असेल तशा भावनांमध्ये बदल होतो आणि तशा या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतात. हे लक्षात घ्यायला काही हरकत नाही. आता तुमच्या लक्षात आलं असेल की जेव्हा जेव्हा भावनानुभव येतील, तेव्हा भावना निर्माण होतील आणि त्यानुसार वर्तन केलं जाईल. जसं वर्तन केलं जाईल तसं शरीरांतर्गत बदल घडतील. शरीर अंतर्गत बदल पण घडतील आणि शरीराच्या बाह्य पण बदल घडतील. त्यामुळे जशी भावना असेल तशा पद्धतीनं या सगळ्या गोष्टी निर्माण होतील. आता तुम्ही एक कृती करा की जेव्हा
तुम्हाला कोणत्याही भावना, रागाची असेल, लज्जेची असेल, भीतीची असेल, आनंदाची असेल, दुःखाची असेल, आश्चर्याची असेल, तर बाबा कोणते बदल होतात? राग आला तर तुमच्या चेहऱ्यामध्ये काय बदल झाला? म्हणजे बाहेरच्या बाजूला. आतल्या बाजूला काय बदल होतोय राग आल्यानंतर? धडधड वाढतीये का कमी होतीये? तुम्ही तुमचं मॅनेज करायचं, बरोबर? तुम्ही तुमचं आठवायचं. आणि अर्थात ते तुम्ही लक्षात आणा. खूप लाज वाटते एखाद्या गोष्टीची, तर शरीरांतर्गत भागात काय होतं आणि शरीर बाह्य भागात काय होतं ते बघा. भीती वाटली, खूप भीती वाटते कुठल्या तरी एखाद्या गोष्टीची, तेव्हा शरीरांतर्गत भागात काय होतं आणि शरीर बाह्य भागात काय होतं ते पहा. आनंद झाला तर अशीच प्रोसिजर करा. शरीर अंतर्गत भागात काय होतं आणि शरीर बाह्य भागात काय होतं. दुःखाची, आश्चर्याची, कुठलीही भावना असू द्या, तर तुम्ही त्याचं निरीक्षण करा. शरीर अंतर्गत भागामध्ये काय होतं आणि शरीर बाह्य भागात कोणत्या प्रकारचे बदल आपल्याला जाणवत आहेत. चेहऱ्यावरचे स्नायू कसे होत आहेत, हृदयाचे ठोके कमी होत आहेत की जास्त होत आहेत, त्वचेचं तापमान वाढतं आहे की कमी होतं आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही या मूडमध्ये असता, नॅचरल मूडमध्ये, म्हणजे खूप राग आला आहे त्यावेळी, राग झाल्यानंतर किंवा त्या पिरियडमध्ये तुम्हाला हे बघता येईल, म्हणजे तुम्हाला त्याचा पण अभ्यास करता येईल, बरोबर? आणि मग त्या सगळ्या घडलेल्या घटनांमधले अनुभव, त्याची नोंद करा. आणि ही नोंद झाल्यानंतर आपल्या सहकाऱ्यांशी चर्चा करा. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की हे जे आपण अभ्यास करतो आहोत, तर खरंच आपण जेव्हा भावनानुभव घेतो तेव्हा शारीरिक बदल हे होतातच. आणि शारीरिक बदल झाले की असे अंतर्गत आणि बाह्य बदल हे आपल्याला जाणवतात. या सगळ्या गोष्टींचा विचार आपल्याला करता येईल. आलं लक्षात? म्हणजे काय की हे भावनानुभव आपल्यासाठी खूप काय आहेत, महत्त्वाचे आहेत. हे तुम्ही लक्षात घ्यायला काही हरकत नाही. आता बघा मुलांनो, आपण शरीरांतर्गत बदल बघितले आणि बाह्य पण बदल बघितले, बरोबर? तर हे शरीरांतर्गत बघितले तर तुमच्या एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे एक जनरल नॉलेजचा भाग म्हणून सांगते. जेव्हा जेव्हा तुम्हाला असे अंतर्गत बदल जाणवतील तेव्हा ॲक्च्युली काय काय होतं पहा. भावनिक अवस्थेमध्ये श्वासनलिकेचा आकार कमी जास्त होऊ शकतो. त्यामुळे हवेच्या पुरवठ्याचं प्रमाण आपोआप काय होतं, वाढतं. जेव्हा क्रोध येतो, तुम्हाला राग येतो, तेव्हा श्वासोच्छवास तीव्र गतीनं होतो. दुःखाच्या ह्याच्यामध्ये तो काय होतो, श्वासोच्छवास एकदम मंदावतो, बरोबर? आता राग आलाय तर श्वास काय झाला, तीव्र झाला. दुःख आलंय तर श्वास काय झाला, मंदावला, बरोबर? खूप तुम्ही शोकमग्न आहात तर तुम्ही दीर्घ निश्वास टाकता, बरोबर? बघा आता, म्हणजे रागाच्या ह्याच्यामध्ये शरीरांतर्गत बदल तुम्हाला अशा प्रमाणात दिसतात. जर भीती निर्माण झाली असेल तर प्रथम श्वास रोखला जातो, मग त्याची गती वाढत जाते. कधी कधी काय होतं की भावनानुद्दीपक याच्या केवळ आठवणीनं सुद्धा, म्हणजे भीतीनं आपण एकदम गारडतो ज्याला म्हणतो ना, तसं श्वासोच्छवासात बदल होतो. आपल्यासमोर ते नसतं तरीसुद्धा आपल्याला त्याची भीती वाटायला लागते. मग त्यावेळीसुद्धा आपली धडधड वाढू शकते. म्हणजे अंतर्गत बदल झाले की नाही? हो, झाले. अशा या भावनावस्थेमध्ये रक्तदाब वाढतो. रक्तदाबाचं नियंत्रण हृदयक्रियेनं होत असतं. त्यामुळेच भावनेमुळे हृदयक्रियासुद्धा काय वाढते, वेगानं व्हायला लागते आणि त्यामुळं खरं तर रक्तदाब वाढतो. समजा अचानक दुःखाचा आघात झाला तरीसुद्धा आपला रक्तदाब वाढतो. म्हणजे दुःख ही भावना आहे मुलांना, आणि त्याच्यावरचं हे एक्सप्रेशन्स आहे किंवा त्याच्यावरचा हा शरीर अंतर्गत बदल आहे. हे बदल तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे अचानक दुःख झालं तर रक्तदाब एकदम वाढतो. कधी कधी क्रोधामुळे पण तो वाढतो. खरं तर या बदलांखेरीज म्हणजे जेव्हा भावनानुभव येतात तेव्हा भीतीमुळं लाळेचं प्रमाण कमी होतं आणि तोंडाला, घशाला कोरड पडू शकते. जठर, आतड्याचं काम मंदावतं. पचनरसाचा पुरवठा थांबतो. भूकही मंदावते. या बदलांमुळे पचनक्रियेत एरवी वापरली जाणारी ऊर्जा भावनेच्या आविष्कारासाठी आवश्यक ती कृती घडणाऱ्या अवयवांकडे वळवली जाते. आता तुमच्या लक्षात आलं असेल की अंतर्गत बदल किती घडतात ते, बरोबर आहे ना? खूप सारे घडतात. पण हे सगळं म्हणजे गरजू अवयवांना प्राणवायू मिळाला पाहिजे. त्यामुळे अंतर्गत रक्तवाहिन्या पण आकुंचन पावतात आणि ती रक्तपुरवठा अधिक केला जातो. खरं तर हाडांच्या सांगाड्याला जोडलेल्या स्नायूंना रक्त पुरवणाऱ्या वाहिन्यांकडून सुद्धा जादा रक्त नेलं जातं. मेंदूच्या विद्युत लहरीत सुद्धा बदल होतो. स्नायू ताणवतात
जठरात आम्ल वाढतं आणि जठराला सुरकुत्यासुद्धा पडू लागतात जर का तुम्हाला खूप भीतीची भावना असेल तर हे सगळं आतमध्ये घडू शकतं, म्हणजे शरीर अंतर्गत बदल घडू शकतं. म्हणूनच एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा जेव्हा भीतीची भावना निर्माण होईल तर तुम्हाला या सगळ्या शरीर अंतर्गत बदलांना सामोरं जावं लागणार आहे. कधीकधी खूप तळव्यांना घाम येणार आहे, त्वचा ओलसर होणार आहे आणि ओलसर झाल्यामुळे जो काही विद्युत वहन होणार आहे, बरोबर, ओलसर झाल्यामुळे, तर हा विरोध कमी होऊन विद्युत वहन सहजपणे व्हायला खरं तर मदत होते. म्हणून शरीर अंतर्गत बदल हे घडून येतात. भावनानुभवामुळे रक्तस्थ ग्रंथीतून स्त्रवणाऱ्या जादा ॲड्रेलिनमुळं रक्तशर्करेचं प्रमाण पण वाढतं आणि भावना अवस्था या शरीराच्या दृष्टीने आणीबाणीच्या सदृश्य स्थिती असते. जेव्हा तुम्ही भिलेला असाल अशा वेळी व्यक्ती पळ काढण्यासाठी अधिक शक्तीची गरज असते. ही शक्ती यकृताद्वारे जादा साखर रक्तात सोडली जाण्याला मिळते. थोडक्यात बघा, आता तुमच्या लक्षात आलं असेल की शरीर अंतर्गत बदल म्हणजे श्वासोच्छ्वास कमी होणं, मंद होणं, निश्वास टाकणं, भूक मंदावणं, ऊर्जा कमी होणं, जादा रक्तपुरवठा शरीराला लागणं, रक्तवाहिनी आकुंचन पावणं, हाडांच्या सांगाड्याला जोडलेल्या स्नायूंना रक्त पुरवणं, जादा रक्त नेलं जाणं, मेंदूमध्ये विद्युत लहरीत बदल होणं, स्नायू ताठरणं, जठरामध्ये आम्लांश वाढणं, जठराला सुरकुत्या पडणं, हे सगळं क्रोध, राग, द्वेष या भावनेंमुळं होतं आणि शरीरांतर्गत काय होतात, बदल होतात. तसंच बाह्य बदल पण होतात ना, बरोबर आहे ना. जेव्हा तुमच्या मनामध्ये भीती निर्माण होते तेव्हा अंतर्गत तर बदल होतातच होतात, पण बाह्य बदल पण होतात. मग तोंडातून किंकाळी बाहेर येते, बोलण्यात कंप येतं, ततपप व्हायला लागतं, आवाज खालीवर होतो, बोलण्यामध्ये अडखळत जातं, भीतीने तर कधी वाचाच बसते, बोलताच येत नाही. रागाच्या भरात आवाज खूप वाढू पण शकतो, दणाणून टाकणारा आवाज करू शकतो, बरोबर. पण आनंदानं किंवा मस्तपैकी जर आनंदाची भावना असेल तर मग बाह्य बदल आणखीन छान होतात. मस्त बोलता येतं, माधुर्य येतं आवाजात, हसण्यातून आनंद छानपैकी निर्माण होतो. पण रडणे भावना असेल तर हुंदके येणे, इवळणे, यातून दुःख आणि त्यांच्या सुस्कारातून निराशा नक्की व्यक्त होते. चेहऱ्यावरचा पण आविर्भाव आपल्याला बाह्य बदलांमधून लक्षात येतो. जेव्हा जेव्हा भावना बदलतात तसतशा चेहऱ्यावरचे आविर्भाव पण बदलतात. चेहऱ्याची भूमिकाच खूप अत्यंत महत्त्वाची असते. भीतीने ग्रासलेल्या जेव्हा व्यक्ती आपल्याला दिसतात तेव्हा डोळे आणि नाकपुड्या विस्पारलेल्या असतात, नेत्रछिद्रांचा आकार वाढलेला असतो, भुवया उंचावलेल्या असतात, रागाने आश्चर्याने डोळे विस्पारलेले असतात. पण तेच जर आपण आनंदी व्यक्तींकडे बघितलं तर डोळे बारीक होतात, गालांचे स्नायू वरच्या दिशेने, हसून बघा, गालवर नाक म्हणजे डोळ्याकडे जाताना दिसतात, वरच्या दिशेने फुगीर झालेले दिसतात आणि गालांची त्या जीवनीची कमान चंद्रकोरीसारखी तुम्हाला झालेली दिसते. पण बदल होतात ना, बरोबर. लज्जेची भावना असेल तर डोळे खाली वळतात, नाही का, पापण्या खाली झुकतात. पण घृणा असेल तर तोंड फिरवलं जातं, बरोबर, नाकपुड्या आवळून घेतल्या जातात. बघा मी काय काय सांगते. आश्चर्याने वासला जातो, आश्चर्याची भावना असेल तर जीभ बाहेर येते आणि भावनेमुळे चेहऱ्यावर प्रमाणेच शरीराच्या इतर भागांकडूनही बऱ्याच हालचाली घडतात. समजा भीतीची भावना असेल तर स्तंभित होऊन जागच्या जागी खिळून बसतो आपण, किंवा मग पळून जाण्यास सिद्ध होतो. आता पळून जाणं जागच्या जागी शारीरिक बदलच आहे ना. कधी शरीराचा थरकापही होतो. क्रोधामुळे व्यक्तीची छाती पुढे येते, शरीर आक्रमक पावित्र्यात पुढे झुकतं, हाताच्या वळलेल्या मुठी आक्रमण वृत्तीनं सूचित करतात. कधी रागात पाय पण आपटले जातात आणि दात ओठ खाल्ले जातात. पण आनंदामुळे खांदे उंचावले जातात, हातपाय जवळजवळ असतात. पण दुःखात मान आणि खांदे खाली झुकलेले असतात, हातपाय दोन्ही दिशांना पसरलेले असतात. तीव्र दुःख असेल तर डोके गुडघ्यांमध्ये खुपसून काही मंडळी बसतात, तर निराशेने कपाळावर हात मारला जातो. थोडक्यात काय, बाह्य बदल आणि अंतर्गत बदलांमुळेच आपल्याला जाणीव झालेली असते की सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा आपल्या शरीरावर कसा परिणाम होतो. तुम्ही तुमच्या भावना कशा व्यक्त करता आणि त्याच्याशी सकारात्मक वृत्तीनं कसा संबंध ठेवता याबाबत तुम्ही सजग असलंच पाहिजे. मुलांनी अनेक संशोधनातून
असं सिद्ध झालेलं आहे की कृतज्ञता, सजगता, परोपकार, दया, तदअनुभूती, करुणा आणि क्षमाशील हे गुण अंगीकारले असता आपल्या भावना संतुलित करण्याचा आणि रोजच्या जीवनात येणाऱ्या तणावग्रस्त आव्हानांना सामोरे जाण्याचा अत्यंत प्रभावी मार्ग ठरत असतात, हे लक्षात घ्या. थोडक्यात मुलांनो, अंतर्गत बदल आणि बाह्य बदल हे तुम्ही आता शिकलेले आहात. किती बदल होतात पहा. मी खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला उदाहरणादाखल ज्या पुस्तकात नाहीत त्याही तुम्हाला सांगितलेल्या आहेत. कृपया पुन्हा पुन्हा ती CD ऐका, पुस्तक वाचा, म्हणजे तुम्हाला आपोआपच त्या सगळ्या गोष्टी इतक्या छान कळतील की तुम्हाला या भावनांमध्ये होणारे सगळे शारीरिक बदल, अंतर्गत बदल आणि बाह्य बदल हे चुटकीसरशी सहज लक्षात येतील. आणि हे सगळे बदल तुम्ही स्वतः अनुभवलेले आहेत. मी काही वेगळं सांगत नाही, फक्त मी त्याची तुम्हाला आठवण करून दिलेली आहे. आणि म्हणून अर्थात आपण कायमच सकारात्मक आणि नकारात्मक भावनांचा आपल्या शरीरावर परिणाम होतो आहे. म्हणून शक्यतो सकारात्मक भावनांशी संबंध ठेवा, नकारात्मक भावनांशी जास्तीत जास्त संबंध ठेवू नका. किंवा तो आलाच तर तो सोडवतासुद्धा आपल्याला आला पाहिजे. या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं अतिशय गरजेचं आहे. अशीच भावनिक सुदृढता कशी राखायला पाहिजे या संदर्भामध्ये आपण उद्याच्या तासाला अभ्यास करणार आहोत. आत्तापर्यंत आज आपणाला एवढं ओके आहे, ठीक आहे. अभ्यास करा, काही प्रश्न असतील तर विचारा, त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. तुम्हाला याबाबतचा प्रश्न असा येईल मुलांनो की भावनिक अनुभवातील शारीरिक बदल स्पष्ट करा. भावनिक अनुभवातील शारीरिक बदल स्पष्ट करा. अशावेळी आपल्याला अंतर्गत बदल आणि बाह्य बदल असे दोन्ही बदल सांगता आले पाहिजे. आणि ते दोन्ही बदल आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहे, ठीक आहे. आजच्या तासापुरतं एवढं बस आहे. नंतरच्या तासाला पुढचा भाग पाहूया. ओके, बाय.